जातीने मुस्लिम असताना तुम्ही आज वारकऱ्यांची सेवा करताय, पाणी देताय, पोहे देताय. आम्हाला त्यांचा आशीर्वाद लागावा. वर्षभर आपण सर्वजण व्यवसाय करत असतोय. व्यवसायाच्या निमित्तानं आपल्याला पण थोडासा समाजाची सेवा करावी. कुठंतरी विठ्ठलचरणी प्रार्थना की सेवा घडावी. होता होईल एवढी ते कायम सेवा करत असतात. असतानाच ते पारमार्थिक आहेत. त्यांचं कुटुंब पूर्ण पारमार्थिक असल्यामुळे त्यांना याचा आवड आहे. जवळपास 300 ते 400 किलोमीटरपासून वारकरी या पंढरपूरच्या ठिकाणी असं जातात. तर त्यांना खरोखरच अशी काय का होईना कोणाच्या ज्याच्यात होती तेवढी मदत 100% केली पाहिजे. पाऊले चालती पंढरीची वाट आणि या पंढरीच्या वाटेवरती जर आपण पाहिलं तर टेंभुर्णीपासून पंढरपूर हे फक्त 45 किलोमीटरचा प्रवास. आणि जे वारकरी आहेत ऊन वारा पाऊस याची तमा न करता पंढरीच्या दिशेनं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वारीसाठी निघालेले आहेत. आणि आषाढी वारी म्हणजे जगात म्हणजे ज्या वर्षातून एकदा येणारी आषाढी अशी वारी. आणि या वारीची कुठंतरी सेवा घडावी. यातून काही उद्योजक असतील, काही कापड व्यावसायिक असतील, आपल्या परीने समाजाची सेवा आणि वारकऱ्यांमधील सेवा या ठिकाणी करत आहेत. महालक्ष्मी कापड दुकान जे गार्मेंट्स आहे यांच्या वतीनं पोहे, नाश्ता, चहाचं वाटप करण्यात आलेलं आहे. दादा काय सांगाल की आपण एक समाजाप्रती देणं लागतो आणि एक आपण व्यावसायिक असताना या वारकऱ्यांमध्ये आपण काय वाटप करत आहात? रामकृष्ण हरी. मी महादेव जमनाडे, महालक्ष्मी गारमेंटचा मालक. वर्षभर आपण सर्वजण व्यवसाय करत असतोय. व्यवसायाच्या निमित्तानं आपल्याला पण थोडासा समाजाची सेवा करावी. ह्या हिशोबाने आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण चहा, नाश्ता आणि पाण्याचं वाटप करत आहे. तरी सर्वजणांना जे शक्य आहे ते सर्वांनी करावं, जेणेकरून आपली कुठंतरी विठ्ठलचरणी प्रार्थना की सेवा घडावी. रामकृष्ण हरी. आपण आज बघतोय, आज मोठ्या प्रमाणे वारकरी भाविक आज आपण पंढरपूरच्या दिशेने जाताना पाहत आहोत. आणि हे पंढरपूर जात असताना मेन केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी आल्यानंतर वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होईनी या उद्देशाने महालक्ष्मी गारमेंटचे सर्व आदरणीय महादेव शेठ जमदाडे यांनी आज या ठिकाणी पोहे, चहा व बॉटल अशी या ठिकाणी त्यांना अल्पोपहाराचा प्रसाद म्हणून किंवा एक मदत म्हणून किंवा त्यांचं कर्तव्य म्हणून आज त्यांनी आज या ठिकाणी नाश्त्याची सोय केली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने शेठने नाश्त्याची सोय केली. आपण बघतोय की त्यांनी एवढं वर्ष झालं, आज 15-16 वर्ष झाले ते व्यवसायात आहेत. एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवसायात त्यांनी सुद्धा नाव कमवलं आहे. त्याचप्रमाणे समाजासाठी काय तर देणं लागतोय या भावनेतून शेठने आज पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी छोटासा नाश्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. खरं त्यांचं कौतुक करायला तेवढं कमी आहे. काहीतरी वारकऱ्यांची सेवा घडावी आणि काहीतरी पुण्य सार्थकी लागावं यासाठीच हा उद्देश आहे. दादा काय सांगाल की आज पंढरपूरच्या वारीकऱ्यांसाठी आपण नाश्त्याची सोय करण्यात आली? आज महालक्ष्मी गारमेंटचे सर्व महादेव शेठ जामदाडे हे प्रत्येकच वेळेस काही ना काही सामाजिक उपक्रमात कायम आग्रही असतात. आणि त्यांच्या हातून होता होईल एवढी ते कायम सेवा करत असतात. असतानाच ते पारमार्थिक आहेत. त्यांचं कुटुंब पूर्ण पारमार्थिक असल्यामुळे त्यांना याचा आवड आहे आणि ते करतात. हे सर्वांना त्याचा आनंद आहे. तरुण पोरांनी सुद्धा वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे की नाही केली पाहिजे? 100% केली पाहिजे. इतक्या लांबून जवळपास 300 ते 400 किलोमीटरपासून वारकरी या पंढरपूरच्या ठिकाणी असं जातात. तर त्यांना खरोखरच अशी काय का होईना कोणाच्या ज्याच्यात होती तेवढी मदत 100% केली पाहिजे. खरं तर समधर्म समभाव असा म्हटला जातो आणि या वारीमध्ये असंख्य लोकांचा जातीचा रंग कुठलाही लावला जात नाही. हे खरं तर वारीचं वैशिष्ट्य आहे. आपल्यासोबत महालक्ष्मीच्या कापडमध्ये सिक्युरिटीचं काम करतात. ते जातीने मुस्लिम आहे, त्यांचं आडनाव शेख आहे, तरी सुद्धा वारकऱ्यांची सेवा करते. काय वाटतंय तुम्हाला, जातीने मुस्लिम असताना तुम्ही आज वारकऱ्यांची सेवा करताय, पाणी देताय, पोहे देताय? आम्हाला त्यांचा आशीर्वाद लागावा आणि आमचं चांगलं कल्याण व्हावं. शेठ लोकांचं कल्याण व्हावं. शेठ लोकांचं कल्याण व्हावं. आम्ही लोकांची सेवा करतो. बरं काय नाव आहे तुमचं? माझं इब्राहिम महबूब शेख. काय काम करता येतं कापड? मी सिक्युरिटीचं काम करतो महालक्ष्मीमध्ये. मग आज दुकान पण ठेवलंय मालकाने आणि सेवा करताय? सेवा करायची वारकरी लोकांची, त्यांची पुण्याही लागेल आपल्याला. सरडेवाडीचे महाडिक साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. हा कार्यक्रम जो आज महालक्ष्मी गारमेंट्स वतीनं आयोजित केलेला आहे आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांची कुठेतरी सेवा घडावी या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. काय सांगा? आषाढी वारीच्या निमित्तानं जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या नाश्त्याची सोय, चहा आणि नाश्त्याची महालक्ष्मी गारमेंट्सच्या मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांची सेवा वारंवार अशीच करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षापासून आम्ही करत आहोत. तसंच पुढे देखील हे सेवेचा आम्ही लाभ भाविक भक्तांना
करण्याचा प्रयत्न करेन. आता महालक्ष्मी गारमेंट जर पाहिलं तर ह्या व्यवसायासाठी टेंभुर्णीमध्ये आले गाववाले म्हणून तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल? गाववाले म्हणून आम्ही गावामध्ये बी याच्या पाठीमागं टेंभुर्णीमध्ये व्यवसाय करण्याच्या अगोदर अतिशय सामाजिक कार्य व भाविक भक्तांसाठी वारंवार सेवेचा भाव त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आम्ही. व जे काही सेवा करण्याचा प्रयत्न गावामध्ये देखील आम्ही पूर्वीपासून करत होतो आणि करत राहू पुढे देखील. एवढाच आमचा पूर्वी प्रयत्न होता आणि पुढेही राहील आमचा. काय ग रुक्मिणी कुशवर्ताची अंघोळ गलेवरती वाजती झुंबर. आम्ही नाशिकून आलेले 15-16 वर्ष झाली तसं चालतोय आम्ही असं. हा आठवण वगैरे येते का? काही आठवण यायला जागा नाही. जागा नाही. नाही. काय शेती वगैरे आहे का? शेती शेती आहे. हा. आता शेतीला पाऊस पडला का तिकडे? तिकडे पाऊस भरपूर आहे, खूप पाऊस आहे. पेरणे झाले का? पेरण्या नाही झाल्या अजून, पाणी उपळी वावर. पाणी जास्त झालं. हा मला काय वाटतं पंढरपूर इथून 45 किलोमीटर राहिलंय. आता काय वाटायचं, आता जे आहे ते बरोबरच आहे संघर्ष. काय त्रास वगैरे होतो का? नाही तर असं घेतो गोळ्या औषध आम्ही. घेतलंय का? हा कितवी वारी आहे तुमची? आमची आता 16वी असेल.